नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षेचे PYQ विश्लेषण बघत आहोत. तर त्यामध्ये आपण काय करतोय, हिस्ट्री हा विषय स्टार्ट केला आहे आणि सोबत मी तुम्हाला सांगितलं की पॉलिटिकल सायन्स हा सब्जेक्ट पण मी स्टार्ट करणार आहे. तर आज आत्तापर्यंत आपण किती लेक्चर्स आणले आहेत, तर आपले एकूण 8 लेक्चर्स झालेले आहेत. काय घेतलेलं आहे आपण 8 नाही 9 लेक्चर्स झालेले आहेत, इंट्रोडक्टरी लेक्चर इन्क्लूड करून. तर बघा, हिस्ट्री हा सब्जेक्ट घेतलेला आहे आणि मी सोर्स म्हणून काय वापरत आहे, तर आदरणीय प्रवीण चोरमोले सरांचं पुस्तक. तर याच्यामध्ये आपण सामाजिक आर्थिक जागृती हा टॉपिक कंप्लीट केला आहे आणि त्याच्यात टोटल हे 8 व्हिडिओ आपण व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता मला तुम्हाला सांगायचं काय ते नीट समजून घ्या, म्हणजे मग तुम्हाला पुढची प्रोसेस समजेल. मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, पण थोडंसं प्लॅनिंग मी काय करते त्यानुसार तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. बघा, आता आपला टॉपिक काय चालू होतोय, महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य. हे बघा, थोडा वेळ लागेल पण शांत चित्ताने मी काय सांगते ते ऐकून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढची रणनीती नीट समजेल. आता महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य हा टॉपिक चालू करणार आहे, बरोबर. त्याच्यात बघा इतकी मोठी इंडेक्स आहे, मागे पण आहे, ती पण दाखवते मी तुम्हाला. दिसलं? ठीक आहे. ही एवढी मोठी इंडेक्स आहे, म्हणजे किती 2.24 म्हणजे 24 चॅप्टर्स आहेत. हां, आणि मी तुम्हाला काय म्हटली मागच्या लेक्चरमध्ये की आपण एका लेक्चरमध्येच सगळं कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. आता जर ह्या पुस्तकात जेवढं दिलं आहे तेवढंच करण्याचा प्रयत्न केला तर डेफिनेटली आपल्या एका लेक्चरमध्ये एक चॅप्टर 100% होणार. पण मी तुम्हाला काय म्हटलं आहे की आपण काय करायचं आहे की महात्मा फुले जर आपण हे समाजसुधारक घेतले तर ह्या पुस्तकातलं तर घ्यायचं, पण अजून बाकीच्या इतर पुस्तकांमध्ये काही आहे का, किंवा आत्तापर्यंत जेवढ्या परीक्षांमध्ये त्यांचे प्रश्न होऊन गेलेले आहेत ते सगळे घ्यायचे. तर मी कालपासून आजपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींचा स्टडी केला, तर मला हे जाणवलं की एका लेक्चरमध्ये हे सगळं होणं पॉसिबल नाही आहे. ठीक आहे. तर मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, महात्मा फुले एक लेक्चर ह्या पुस्तकात जे आहे त्याच्यावरच, दुसरं लेक्चर खूप प्रश्न येऊन गेलेले आहेत, मग फक्त महात्मा फुलेंवर जे प्रश्न आलेले आहेत त्याच्यावर एक लेक्चर, आणि तिसरं लेक्चर असेल ज्याच्यात महात्मा फुले यांचा सगळा जीवनक्रम असेल. ठीक आहे. आता बघा, एवढं तर तुम्हाला कळलं मी काय सांगतेय. आता दुसरी गोष्ट काय सांगायची मला ती नीट समजून घ्या. पहिलं लेक्चर याच्यावर असणारे जे आजचं लेक्चर आहे, ठीक आहे, आपण ह्या पुस्तकातलं कंप्लीट करणार आहे. याच्यानंतरचं लेक्चर जे मी घेऊन येईल ते आदरणीय प्रवीण चोरमोले सरांचंच पुस्तक आहे माझ्याकडे. ठीक आहे, हे दिसतंय. याच्यात जरी 2019 पर्यंतचे आहेत प्रश्न, तरी त्याच्या पुढेही माझ्याकडे काही पुस्तकं आहे इतिहासाचे. आदरणीय पवन पाटील सरांचं पण आहे, अजून काही आहेत पुस्तकं, त्याच्यातून मी तुम्हाला पुढचे MCQ दाखवणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं ते एक काम होऊन जाईल. म्हणजे मग एक व्हिडिओ एक दुसरा व्हिडिओ असेल तो पूर्ण आपला कशावर असणार आहे, तर प्रश्नांवर असणार आहे, महात्मा फुलेंवर जे प्रश्न येऊन गेले ते. आणि तिसरा व्हिडिओ आपला कशावर असणार आहे, तर महात्मा फुले आपल्याला पूर्ण इन डिटेल करायचे आहेत. आता दुसरी गोष्ट मी काय म्हणते की जेव्हा आपण आता प्रश्न बघू, ती माहिती सगळी बघू, तुमचं काम काय असेल की हे सगळं व्यवस्थित जेवढं लक्षात राहील तेवढं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, प्रत्येक गोष्टीसाठी ट्रिक नसते, पण सारखं वाचन करून आहे ना माणसाला उत्तरं क्लिक व्हायला लागतात. जर तुम्ही आजचा व्हिडिओ आणि उद्या जो येईल प्रश्नांचा व्हिडिओ तो नीट केला ना, तर जेव्हा मी पूर्ण महात्मा फुले हा टॉपिक घेणार आहे ना, तो तुम्हाला इतका सुंदर पद्धतीने आकलन होईल. आता मी महात्मा फुलेंसाठी पण पुस्तकं बघितले कोणते, त्याच्यात मला काय वाटलं की ह्या पुस्तकामध्ये ज्या पद्धतीने दिलं आहे ना, म्हणजे सगळं वेगवेगळं करून दिलं आहे, तर मग त्यामुळे मी ह्या पुस्तकातून शिकवायचं ठरवलं आहे. तिसरं लेक्चर असणार आहे आपलं आदरणीय वरद देशपांडे सरांचं आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, द माइंड मॅप बुक याच्यातलं. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की मी का म्हणतीये. याचा पण माझा अभ्यास करून झालेला आहे, फक्त लेक्चर आणायचं आहे. आता याच्यात जे त्यांनी बॉक्स करून दिले आहेत ना, ही गोष्ट मला आवडली, त्यामुळे मग याच्यातून आपलं व्यवस्थित होईल, पाठांतर पण होऊन जाईल. ठीक आहे. तर मग तिसरं लेक्चर ह्याच्यावर असेल. ठीक आहे, ह्या सगळं मी तुमचं करून घेईल आणि आलं तर चौथं लेक्चर मग मी कशावर आणेल, सावित्रीबाई फुलेंवर. ठीक आहे.
एक आपण चौथं लेक्चर आपण सावित्रीबाई फुलेंचा पण जीवनक्रम, त्यांनी काय काय पुस्तकं लिहिली हे सगळं आपण कंप्लीट करून घेऊ. तर तुम्हाला समजलं मला तुम्हाला काय सांगायचं आहे. आणि जर तुम्ही कोणाला माझे व्हिडिओ समजा शेअर करत असाल तर त्यांना, आता काही जण मला खूप आधीपासून फॉलो करताय, पहिल्या लेक्चरपासून लास्ट लेक्चरपर्यंत, आणि तुम्ही जर माझे व्हिडिओ कोणाला शेअर करत असाल तर त्यांना काही समजत नसेल आपलं, तसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतच असते, पण मित्रमैत्रिणींना तुम्ही पाठवत असाल तर त्यांना समजून सांगा की आपली अशी अशी सिरीज आहे, म्हणजे त्यांना कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे. आता जे आपले 8 लेक्चर झाले आहेत ना, त्याची मी एक वेगळी प्लेलिस्ट बनवते आणि त्याला प्लेलिस्टला नावच असं देते, इतिहासाचे PYQ कंबाईन ग्रुप BC साठी सामाजिक आर्थिक जागृती, कारण त्याच टॉपिकवर आपले 8 व्हिडिओ झाले आहेत ना. तर मग अशा पद्धतीने मी प्लेलिस्ट बनवेल आता, की जेणेकरून आपल्याला शोधायला सोपं जाईल. आणि कोणाला काही समजत नसेल तर तुम्ही समजून सांगा जे मला आधीपासून फॉलो करताय, कारण मग जे आधीपासून फॉलो करताय त्यांना सगळं व्यवस्थित समजलेलं आहे. ठीक आहे. तर मग आपण आता आपल्या आजच्या व्हिडिओला स्टार्ट करू. आणि दुसरी गोष्ट, आता महत्त्वाच्या व्यक्तींच्या कार्यामध्ये पण मी प्लेलिस्ट अशा बनवणार आहेत की महात्मा फुले घेतलं तर महात्मा फुलेंच्याच नावाने प्लेलिस्ट होईल. ठीक आहे. मग आपण महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य अशी प्लेलिस्ट नाही बनवायची, कारण एकेका समाज सुधारकावर 3-3, 4-4 लेक्चर्स येणार आहेत. दुसरी गोष्ट, माझं म्हणणं काय आहे, आता तुम्हाला वाटेल की अरे बापरे एकाच विषयावर मॅडम किती अभ्यास करून घेत आहेत. मी काय म्हणते, अभ्यास तर मी करते ना आणि तुम्हाला कलेक्ट करून देते आहे, तर मग तुम्ही नका ना टेन्शन घेऊ. तुम्ही फक्त काय करा, तुम्ही ऐकायचा प्रयत्न करा फक्त, कारण या सगळ्या गोष्टी मी खूप साऱ्या पुस्तकांमधून कलेक्ट करून मग तुम्हाला देते. आणि मी काय म्हणते की एकदा आपण एखाद्या विषयात हात घातला, पुन्हा पुन्हा तिथे जात असतो का? नाही ना. मग एकदाच एक गोष्ट आपण हातात घेतली ना करायला, मग त्याच्या डीप रूट लेवलपर्यंत जरी गेलं, जाऊ द्या काही वेळ जाईल, वेळ माझा जातोय ना, तुम्हाला मी देते, तर मग तुम्ही फक्त ऐकायचं काम करा. फक्त काय होईल की लेक्चर्स आपले जास्त पार्ट्समध्ये येतील. आता महात्मा फुलेंवरच आपले 4 लेक्चर्स बेसिकली येतील. ठीक आहे. इन्क्लुडिंग सावित्रीबाई फुले हा मी 4था पार्ट घेऊन येईल. तर मग तुम्ही फक्त व्यवस्थित आकलन करण्याचा प्रयत्न करा. आणि अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे की जे हे सिरीज फॉलो करतायत, जेव्हा तुमची मुख्य परीक्षा असेल, आता हे पण मी तुम्हाला सांगते, हे मी 100% होईलच माझ्याकडून असं नाही, पण माझ्या डोक्यात प्लॅनिंग आहे, मी तुम्हाला ते सांगते की तुमची मुख्य परीक्षा आहे समजा मला, तेव्हा तुमचे रॅपिड रिव्हिजन घ्यायची आहे, किंवा आपली प्रिलिम्स आली राज्यसेवेची, किंवा 4 मेला नाही, आता पोस्टपोन झाली ती एक्झाम, कंबाईन ग्रुप Cची पूर्व परीक्षा असेल, आणि समजा मी मॅरेथॉन सिरीज रन केल्या, त्या पण फ्रीच असणार आहे, माझं कोणतं इथे पेड नाही आहे. मी म्हणजे तुम्ही काय मनात शंका ठेवू नका, फक्त माझी प्लॅनिंग सांगते. जर त्या मी रन करणार असेल तर तुम्ही जर मला ऑलरेडी फॉलो करत असाल तर मला, म्हणजे मी जे शिकवेल ते तुम्हाला लगेच आकलन करायला सोपं जाईल, कारण ऑलरेडी तुम्ही ह्या गोष्टी माझ्या ऐकलेल्या असतील. समजलं? तर त्यामुळे हे जे लेक्चर्स आहे, आता मी एक सिरीज कोणती रन करते की राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने, आणि त्याच्यात त्या वर्षीमध्ये होणाऱ्या ऐतिहासिक काय ज्या घडामोडी झाल्या असतील त्याच्यावर एक लेक्चर सिरीज चालू केली. बरोबर? आपलं 1885, 86, 87, 88 असे 4 अधिवेशनं झालेत. तर मग जे हे लेक्चर सिरीज ऑलरेडी ऐकलेली असेल, किंवा ही लेक्चर सिरीज जे ऐकताय, जेव्हा मी मॅरेथॉन सिरीज घेईल तेव्हा ते तुम्हाला लगेच आकलन व्हायला सोपं जाईल. ठीक आहे. कारण मी ह्याच गोष्टींचा आधार घेऊन पुढे पुढे जाणार आहेत आणि नोट्स त्याच्यावरूनच असतील. ठीक आहे. म्हणून मी सांगते, ज्या लेक्चर सिरीज मी आधी केलेल्या आहेत किंवा आत्ता पण आहेत त्या तुम्ही ऐकत राहा, म्हणजे तुम्हाला ऐन टायमाला लोड येणार नाही, किंवा आपल्या मॅरेथॉन सिरीज समजायला तुम्हाला सोपं जाईल. तर खूप वेळ बोलली मी, 9 मिनिटचं आपलं बोलणंच झालं, त्याच्यासाठी माफी असावी. पण ह्या गोष्टी सांगणं पण महत्त्वाचं होतं, कारण नवीन टॉपिकचा पहिलाच दिवस आहे आपला आज, तुम्हाला नीट समजायला पण पाहिजे म्हणून. तर त्यासाठी मी माफी मागते. आणि आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आजचं आहे आपलं महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य. तर आजचा टॉपिक काय आहे? महात्मा फुले, आणि महात्मा फुलेंमधला आज आपला भाग पहिला आहे. त्यांचं जीवनक्रम बघा, 1827 ते 1890 हे त्यांचा जीवनाचा कार्यकाळ. जन्म त्यांचा 1827 आणि निधन त्यांचं 1890 मध्ये झालेलं. आता आपण सलग बघत जाऊ प्रश्न आणि नंतर माहिती. शेतकरी व कारागीर, पहिला प्रश्न आजचा. शेतकरी व कारागीर हेच देशाचे खांब आहेत, पण त्यांची दुर्दशा झाली आहे अशी खंत कोणी व्यक्त केली?
एसो मेन्स 2020ला विचारलाय अशी खंत कृष्णराव भालेकर यांनी व्यक्त केली. कृष्णराव भालेकर यांनी अशी खंत व्यक्त केली की शेतकरी व कारागीर हेच देशाचे खांब आहेत, पण त्यांची दुर्दशा झाली आहे. पुढचा प्रश्न बघा, जो हंटर कमिशनशी रिलेटेड आहे. हंटर कमिशनमुळे शिक्षण व्यवस्थेत कोणते बदल झाले विचारतायत ते एसो मेन्स 2020. तर बघा, खाजगी क्षेत्राला आता कसं असतं उत्तर शोधताना बघा, आपण 4ही ऑप्शन वाचले की काही काही आपल्याला फिक्स जरी माहिती नसेल पण एखादं ऑप्शन फिक्स माहिती असतं, अरे हे नसेलच झालेलं किंवा नाहीच हे झालेलं. तर हे बघा, आता याच्यात हे ऑप्शन असं आहे की लोकशिक्षण विभाग स्थापन करण्यात आला. ठीक आहे, लोकशिक्षण विभाग स्थापन करण्यात आला. आता हंटर कमिशनमुळे लोकशिक्षण विभाग स्थापन करण्यात आला असं काही वाटत नाही किंवा नाहीच आहे. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा प्रश्न वाचला होता तेव्हा माझा सुटला होता, बरोबर. तर मग जेव्हा आपल्याला कळतंय हे ऑप्शन नाही आहे, तर इकडे बी गेला, इकडचा बी गेला, इकडचा बी गेला, राहिला ऑप्शन 4. आता हे मी कशासाठी सांगते, जे नवीन आहेत, ज्यांना इलिमिनेशन मेथड माहिती नाही त्यांच्यासाठी एवढी सगळी माहिती दिली. ठीक आहे, बघा, हंटर कमिशनमुळे शिक्षण व्यवस्थेत कोणते बदल झाले, तर खाजगी क्षेत्राला प्राधान्य, त्याच्यानंतर हे बदल झालेले आहेत. नंतर पंजाब 1882 आणि अलाहाबाद 1887 विद्यापीठांची स्थापना आणि शारीरिक व बौद्धिक शिक्षणाला महत्त्व. ठीक आहे, हे बदल झालेले आहेत. आणि लोकशिक्षण विभाग स्थापन करण्यात आला हे विधान चुकीचं आहे. हे काय हंटर कमिशनमुळे झालेलं नाही आहे. आता हे पण माहिती पाहिजे की हंटर कमिशन समोर साक्ष देणारे कोण कोण होते. ठीक आहे, कोणी काय मागणी केलेली होती. तर हंटर कमिशन 1882ला आलं होतं, लॉर्ड रिपनच्या काळात आलेलं होतं. ठीक आहे, आणि त्याच्यासमोर साक्ष देणाऱ्या कोण होता, पंडिता रमाबाई पण होत्या आणि महात्मा फुले पण होते. ठीक आहे, अशा गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. पुढे बघा, लोकशिक्षण विभागाची स्थापना 1826 मध्ये थॉमस मनरोने केली, ना की हंटर कमिशनच्या शिफारसीने त्याची स्थापना झाली. त्यामुळे विधान ब चुकीचं आहे. आता हे पण लक्षात ठेवा, लोकशिक्षण विभागाचा विषय आला आहे ना, मग त्याची स्थापना 1826 मध्ये थॉमस मनरोने केली, म्हणजे खूप आधीच झालेलं आहे हे. ठीक आहे, आणि हंटर लॉर्ड रिपनचा कार्यकाळ त्याच्यानंतर खूप वर्षांनी आहे. ठीक आहे, आता हंटर कमिशन बघा, हंटर कमिशन 1882 मध्ये अध्यक्ष सर विल्यम हंटर. कोणी केली, लॉर्ड रिपनने. कार्यक्षेत्र वुड्सच्या खलिताच्या अंमलबजावणीचे परीक्षण करणे. ठीक आहे, वुड्सच्या खलिताच्या अंमलबजावणीचे परीक्षण करणे. पुढे बघा, सर्वसाक्षी जगतपती, त्याला नकोच मध्यस्थी. हे कोणत्या समाजाचे तत्व होते, एसो मुख्य परीक्षा 2020. तर हे सत्यशोधक समाजाचे मुख्य तत्व होते. ठीक आहे, सत्यशोधक समाज या समाजाचे तत्व हे सर्वसाक्ष जगतपती, त्याला नकोच मध्यस्थी हे होते. पुढे बघा, नेशन म्हणजे एकमय लोक अशी व्याख्या कोणी केली आहे, तर अशी व्याख्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. महात्मा फुले यांनी राष्ट्रवादाची त्यांची व्याख्या निर्देशित केली आहे. ते म्हणतात, बळीस्थानातील अतिशूद्रांसह भिल्ल, कोळी वगैरे सर्व लोक विद्वान होऊन विचार करण्यालायक होईपर्यंत ते सर्व सारखे एकमय लोक झाल्याशिवाय नेशन निर्माण होऊ शकत नाही. ठीक आहे, पुढे बघा, 5वा प्रश्न, महात्मा फुले यांच्याबाबत पुढीलपैकी कोणते विधान असत्य म्हणजे चुकीचं आहे, तर हे विधान चुकीचं आहे की त्यांनी जातीभेद विवेकसार हे पुस्तक लिहिले. मग हे पुस्तक लिहिलं कोणी, तर तुकाराम तात्या पडवळ यांनी हे पुस्तक लिहिलेलं. मग बरोबर असणारे विधानं बघून घ्या. त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले, 1863 मध्ये ते स्थापन केले, लक्षात ठेवा. त्यांना मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी मदत केली आणि त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला. ठीक आहे, सत्यशोधक समाज 1873 आणि त्याच्या आधी 10 वर्ष आधी बरोबर काय, तर बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली, असं कोरिलेट करून लक्षात ठेवा. बघा पुढे, जातीभेद विवेकसार हे पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांनी लिहिले. वज्रसूची या बौद्ध ग्रंथावर ते आधारित आहे. ठीक आहे, जातीभेद विवेकसार हे पुस्तक लिहिणारे कोण, तुकाराम तात्या पडवळ. ते कशावर आधारित आहे, तर वज्रसूची बौद्ध ग्रंथावर ते आधारित आहे. महात्मा फुले यांनी हे पुस्तक प्रकाशित केले होते. बाकी इतर
इतर पर्याय महात्मा फुले यांच्या संदर्भात बरोबर आहे. बघा, महात्मा फुले यांनी हे प्रकाशित केलं होतं, बाकी इतर पर्याय महात्मा फुले यांच्या संदर्भात बरोबर आहे. 1863 मध्ये फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. बरोबर 10 वर्षांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ठीक आहे, पुढे बघा. विख्यात इतिहासकार यदी फडके म्हणतात, कर्मठ सनातन्यांनी त्यांच्या व्याकरणाच्या चुका दाखवून बाजी मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा मानवी हक्क आणि समतेबद्दलचा विचार प्रतिपक्षाला दडपून टाकता आला नाही. हे विचारवंत कोण? तर ज्योतिराव फुले हे त्याचं उत्तर आहे. आता बघा, आपण त्यांचा जीवनक्रम बघूया की त्यांचं कार्य पण बघू. ठीक आहे, महात्मा फुले 1827 ते 1890. जन्म बघा 11 एप्रिल 1827 पुणे येथे झाला. मूळ गाव त्यांचं कडगुण, जिल्हा सातारा. मूळ आडनाव काय होतं? गोऱ्हे. फुलांच्या व्यवसायावरून फुले आडनाव प्राप्त. 13व्या वर्षी धनकवडीत खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्रीबाईंशी विवाह. जुलै 1848 पुण्यात बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा. ठीक आहे, नीट बघा. जुलै 1848 पुण्यात बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा. आता भिडेंचा वाडा लक्षात ठेवा, बुधवार पेठ लक्षात ठेवा, पुणे पण लक्षात ठेवा आणि 1848 हे वर्ष पण लक्षात ठेवा. नंतर 1851 अस्पृश्यांच्या मुलांसाठी नाना पेठेत पहिली शाळा सुरू केली. आता बऱ्याच ठिकाणी वेताळपेठ पण आहे. आता मी कदाचित चुकीची पण असू शकते, पण ही गोष्ट आपल्याला पुढे क्लिअर होईल. सध्या हे लक्षात ठेवा की 1851 अस्पृश्यांच्या मुलांसाठी नाना पेठेत पहिली शाळा सुरू केली. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मुलींसाठी शाळा सुरू करण्याच्या ज्योतिबांच्या कार्यामागे अहमदनगरच्या मिस फरार या बाईंनी मुलींसाठी सुरू केलेल्या शाळेची प्रेरणा होती. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की कोणत्या मॅडम? मिस फरार बाई. ठीक आहे, आणि कुठल्या होत्या त्या? अहमदनगरच्या. त्याच्यानंतर पुन्हा सांगते, मुलींसाठी शाळा सुरू करण्याच्या ज्योतिबांच्या कार्यामागे अहमदनगरच्या मिस फरार या बाईंनी मुलींसाठी सुरू केलेल्या शाळेची प्रेरणा होती. पुढे 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना. काशीबाई या विधवेच्या यशवंत या मुलाला दत्तक घेतले. नंतर पंढरपूर येथे पण स्थापना. 1864 मध्ये बघा, पुण्यात गोखल्यांच्या बागेत फुलेंनी पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला. 1864 मध्ये पुण्यात गोखल्यांच्या बागेत पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला. 1865 विधवांच्या केशवपन बंदीसाठी प्रयत्न करताना तळेगाव ढमढेरे येथे नाभिक बांधवांचा संप घडवून आणला. 1865 नीट लक्षात ठेवा, 1865 साठी तळेगाव ढमढेरे, कारण 1890 मध्ये पण त्यांनी एक नाभिकांचा संप मुंबईमध्ये घडवून आणलाय, त्यामुळे दोन्ही आपल्याला डेट्स माहिती पाहिजे. 1865 तळेगाव ढमढेरे नाभिक बांधवांचा संप. नंतर 1873 अस्पृश्य निवारणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना. मुखपत्र बघा, दीनबंधू. पुन्हा सांगते की अस्पृश्य निवारणाचा जाहीरनामा 1873 आणि सत्यशोधक समाजाची स्थापना 1873. दोघांचं वर्ष एक आहे. सोबत सोबत लक्षात ठेवा की सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आहे हे आपल्याला माहिती आहे, पण मग अजून काय झालं त्या वर्षी? तर अस्पृश्य निवारणाचा जाहीरनामा पण प्रसिद्ध केला होता. नंतर 1890 मुंबई येथे महात्मा फुले यांच्या नेतृत्वाखाली नाभिक संप घडवून आणला. ठीक आहे, मी आत्ता सांगितलं 1865चं एक वर्ष लक्षात ठेवा, 1890चं लक्षात ठेवा. पुढे बघा, पहिल्या मुलींच्या शाळेत 6 विद्यार्थिनी. सुमती मोकाशी, दुर्गा देशमुख, माधवी थत्ते, सोनू पवार, जनी कर्डिले, अन्नपूर्णा जोशी. याच्यातल्या 4 ब्राह्मण मुली, एक मद्रासी होती आणि एक धनगर होती. ठीक आहे, आता आपण त्यांची साहित्य संपदा बघूयात. बघा, तृतीय रत्न काय? हे नाटक होतं. ठीक आहे, 1855 साली लिहिल्या गेलं.
प्रकाशित टाकलेल्या बाबी काय होत्या त्याच्यात काय होतं, पुरोहितांकडून शूद्रांची केली जाणारी फसवणूक हे होतं त्याच्यात. नंतर छत्रपती शिवाजीराजे भोसले पोवाडा हे काय होतं, पोवाडा होतं. 1869 साली शिवचरित्र स्पष्ट केले. ब्राह्मणांचे कसब हा काय होता, पद्यात्मक ग्रंथ. 1869 संधी साधू ब्राह्मणांच्या कारवायांवर प्रकाश. आता बघा, पद्यात्मक आणि गद्यात्मक असं खूप येणार आहे. मी तुम्हाला मराठीच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं गद्य आणि पद्य कसं लक्षात ठेवा. गद्य ग वरून गाणं, पण ग वरून गाणं लक्षात नाही ठेवायचं. गद्य म्हणजे पाठ असतो, गद्य म्हणजे पाठ आणि पद्य म्हणजे कविता असं लक्षात ठेवा. पुढे गुलामगिरी ब्राह्मणांचे कसब हे पद्यात्मक ग्रंथ होता. पद्यात्मक म्हणजे काय, कविता. ठीक आहे. गुलामगिरी हा गद्यात्मक प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात. असा प्रश्न पण विचारला जाऊ शकतो की गुलामगिरी कशाच्या स्वरूपात होता, तर प्रश्नोत्तराच्या स्वरूपात. किंवा प्रश्नोत्तराच्या स्वरूपात ज्योतिबा फुलेंचा कोणता ग्रंथ होता किंवा पुस्तक होतं, तर गुलामगिरी. आणि 1873. ठीक आहे. 1873च्या 3 गोष्टी झाल्या. एक तर 24 सप्टेंबर 1873ला पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना, नंतर अस्पृश्य निवारणाचा जाहीरनामा, आणि आता तिसरं काय, गुलामगिरी. हे पण 1873ला लिहिला गेला आहे. हा ग्रंथ गुलामांना दास्यत्वातून मुक्त करणाऱ्या अमेरिकन जनतेस समर्पित. ठीक आहे. आता पुढे बघा, शेतकऱ्यांचा आसूड गद्य 1883 प्रेरणा अब्राहम लिंकन. जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रश्नोत्तराच्या स्वरूपात कोणतं लिखाण होतं महात्मा फुलेंचं, तर गुलामगिरी. ठीक आहे. आणि शेतकऱ्यांचा आसूड हे लिहिण्याची प्रेरणा कुठून, तर अब्राहम लिंकन यांच्याकडून. शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेचे वर्णन. काही गोष्टी तुम्ही स्वतःच लक्षात ठेवा की अब्राहम लिंकनकडून कोणत्या गोष्टीची प्रेरणा घेतली, तर शेतकऱ्यांचा आसूड हे साहित्य लिहिण्याची. ठीक आहे. सत्सार हे नियतकालिक होतं 1885. सामाजिक प्रश्नांचा उहापोह. नंतर इशारा गद्य 1885 जाती भेदाविषयी विचार. ठीक आहे. आता 1885चं बघा, सत्सार इशारा याच्यातही सत्सार 1 सत्सार 2 अशा 2 गोष्टी आहे. पुढे पुढे आपण जसं जाऊ तसे ह्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतील. तर इशारा आणि सत्सार 1885 सालचे आहेत, दोन्ही लक्षात ठेवा. पुढे बघा, सार्वजनिक सत्यधर्म. अर्धांगवायू झाला असता डाव्या हाताने लिहिला. गद्यात्मक आहे 1891. मृत्यूनंतर प्रकाशित दत्तकपुत्र यशवंत फुले यांच्याकडून. यशवंत फुले यांच्याकडून. नंतर सत्यशोधक समाजाचे बायबल म्हणून ओळखले जाते किंवा वीरा शिंदे यांनी असं त्याला म्हटले. कशाला, सार्वजनिक सत्यधर्म या साहित्याला. काय, तर सत्यशोधक समाजाचे बायबल. आता एवढ्याच याच्यावर किती प्रश्न तयार होतात तुम्हीच बघा. की मृत्यूनंतर प्रकाशित होणारा ग्रंथ कोणता, सार्वजनिक सत्यधर्म. मग मृत्यूनंतर म्हणजे कधी, तर 1891. म्हणजे मृत्यू कधी झाला, 1890ला. ठीक आहे. सत्यशोधक समाजाचे बायबल असं सार्वजनिक सत्यधर्म याला कोण म्हणतं, तर वीरा शिंदे. नंतर अर्धांगवायू झाला असताना डाव्या हाताने लिहिलेलं साहित्य कोणतं, तर सार्वजनिक सत्यधर्म. ठीक आहे. पुढे बघा, निर्मिकाचा शोध हे पद्य 1853 मध्ये. मनुस्मृतीचा धिक्कार हे गद्य स्वरूपात 1854. आणि विधवांची भयानक अवस्था हे 1863 मध्ये. ठीक आहे. आता बघा, तृतीय रत्न जे आपण सगळ्यात आधी पाहिलं जे नाटक होतं 1855 मध्ये. त्याच्यात काय होतं, पुरोहितांकडून शूद्रांची केली जाणारी फसवणूक. बघा, शिक्षण तृतीय रत्नात काय, शिक्षण माणसाचा तिसरा डोळा असल्याचे प्रतिपादन. स्त्रियांच्या अधिकारावर प्रकाश टाकलेला. ठीक आहे. ह्या झाल्या तृतीय रत्नाच्या बाबतीत गोष्टी. पुढे बघा, ब्राह्मणांचे कसब 1869. ठीक आहे. मागास. आता ब्राह्मणांचे कसब 1869 सोबत कोणतं लक्षात ठेवा, हे बघा, पोवाडा छत्रपती शिवाजीराजे भोसले पोवाडा आणि ब्राह्मणांचे कसब या दोघांची वर्ष काय, 1869. असं सोबत सोबत काही गोष्टी लक्षात ठेवा. हळूहळू आपण पुढे पुढे जाऊ तसं आपोआप पाठ पण होऊन जाईल. ठीक आहे. मागास ब्राह्मणांचे कसब 1869. मागास लोकांसाठी राखीव जागांची कल्पना. ग्रंथांची प्रस्तावना कोणी लिहिली, बाबा पद्मनजी. ब्राह्मणांचे कसब
या ग्रंथाची छपाई इंदुप्रकाश छापखाना, नीट लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी. नंतर गुलामगिरी 1873, शूद्र पूर्वीचे क्षत्रिय होते असा सिद्धांत दिला. पुढे डॉक्टर आंबेडकरांनी हू वर द क्षुद्रास यामध्ये नमूद केला, ज्या दिवशी मनुष्य दास होतो त्या दिवशी त्याच्या आधी सद्गुण जातो, या होमरच्या वाक्याने ग्रंथाची सुरुवात. ठीक आहे, नीट लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा 1869, स्वतःचा उल्लेख कुळवाडी भूषण असा केला. त्याच्यानंतर सत्सार 1885, नियतकालिक सत्यशोधक समाजाचा प्रसार करण्यासाठी ब्राह्मो समाज, प्रार्थना समाजावर टीका केलेली. पंडिता रमाबाई ताराबाई शिंदे यांचा गौरव. ठीक आहे, पुढे बघा. शेतकऱ्यांचा आसूड 1883, सुरुवात विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना क्षुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. नीट बघा, जर असं विचारलं की हे सगळं कशात लिहिलंय, की कोणत्या ग्रंथाची सुरुवात ह्या ओळींनी झाली आहे, तर शेतकऱ्यांचा आसूड. ठीक आहे, शेतकरी वर्गावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे फुले हे केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील पहिले समाज चिंतक होते. थॉमस पेन नामक विचारवंताचा मानवतावाद व विवेकवादाचा आणि राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा, तसेच विल्यम जोन्सच्या विवेकवादाचा प्रभाव फुलेंवर दिसला. ज्योतिबांच्या विचारमंथनात सत्यशोधक व मानवधर्म या दोन संकल्पना आढळतात. सत्यशोधक हा शब्द बाबा पदमनजी या ख्रिस्ती विचारवंतांकडून, सत्यशोधक हा शब्द बाबा पदमनजी या ख्रिस्ती विचारवंताकडून आणि मानवधर्म ही संकल्पना दादोबा पांडुरंग तरखडकर व थॉमस पेन कडून घेतलेली दिसते. आता नीट लक्षात ठेवा, मानवधर्म ॲटलिस्ट लक्षात तरी जाईल, कारण दादोबा पांडुरंग तरखडकरांच्या या 3 सभा होत्या, बरोबर. एक मानवधर्म, परमहंस आणि परमहंस, मानवधर्म आणि अजून एक कोणती, परमहंस, 1 मिनिट थांबा. मानवधर्म, ज्ञानप्रसारक आणि परमहंस या सभा, बरोबर. त्यामुळे मानवधर्म ही संकल्पना दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याकडून लक्षात राहील, पण सोबत थॉमस पेन यांचंही नाव लक्षात ठेवा. आणि सत्यशोधक हा शब्द बाबा पदमनजी या ख्रिस्ती विचारवंताकडून, हे पण नीट लक्षात ठेवा. ठीक आहे, आता पुढे बघा. 1880 मध्ये शेतकऱ्यांच्या दुःस्थितीबद्दल व पिळवणुकीबद्दल त्यांनी बारामती तालुक्यात चिंचोली गावात शेतकऱ्यांची सभा भरवून शेतसारा, कर्ज सक्तीचे शिक्षण इत्यादी ठराव संमत केले. ठीक आहे, आता सत्यशोधक समाजाविषयी आपण बघूया. स्थापना 24 सप्टेंबर 1873 पुणे येथे. महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात सत्यशोधक समाजाच्या तत्वाची मांडणी केली आहे. सत्यशोधक समाज तत्वे बघा. ईश्वर एक असून तो सर्वव्यापी, निर्गुण, निर्विकार आहे. ईश्वराची भक्ती करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यासाठी पुरोहित व मध्यस्थाची गरज नाही. माणूस जातीने श्रेष्ठ न ठरता गुणांनी श्रेष्ठ ठरतो. ईश्वर अवतार घेत नाही. ठीक आहे, आता ब्राह्मणेतर वृत्तपत्रे दिलेली आहेत, तर ती आपण बघून घेऊ. आता याच्यातली बरीचशी काही वृत्तपत्र मी पहिल्यांदा ऐकलेली आहेत. ठीक आहे, आणि काही म्हणजे मी एक व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्हाला दाखवते. तो कशाच्या संदर्भात आहे, तर ब्राह्मणेतर वृत्तपत्र जे आहे ते मी ट्रिक्सच्या स्वरूपात तुमचे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे हे सांगितलं आहे. हे बघा, ही ती प्लेलिस्ट आहे हिस्ट्रीची, आणि इथे दिसतंय ब्राह्मणेतर चळवळीमधील वृत्तपत्रे. तर ती तुम्ही जाऊन बघून घ्या. त्याच्यात मी पहिला आहे विजय मराठा, पुण्यातून चालू व्हायचं, आणि संपादक श्रीपतराव शिंदे. विजय मराठा. तर ही जी इमेज आहे ना, तर अनिल कठारे सरांच्या पुस्तकातली ही इमेज आहे. आणि हे सगळे वृत्तपत्र मी ट्रिक्सच्या स्वरूपात कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे हे ऑलरेडी सांगितलं आहे, तर मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार नाहीये. ठीक आहे, तर ते तुम्हाला जाऊन तो व्हिडिओ ज्यांना इच्छा असेल त्यांनी बघा, कारण मी ट्रिक्स इथे आता सांगत नाही. पुढे आता आपण वृत्तपत्र बघू. राघव भूषण कुणी काढलं, तर कौशल्य, गुलाबसिंह कौशल्य. नंतर शेतकऱ्यांचा कैवारी कृष्णराव भालेकर, दीनमित्र मुकुंदराव पाटील, विश्वबंधू बळवंतराव पिसाळ, जागृती भगवंतराव पाळेकर. आता ह्याच्यावरची ट्रिक मी तुम्हाला एक जास्त सांगते एक्झाम्पल.
भगवंतराव पाळेकर, भगवंताने बडी जागृती केली. मग असं कसं लक्षात ठेवलं, भगवंताने वरून भगवंतराव, बडीवरून बडोदा करून बडोद्याचं होतं ते, आणि जागृतीवरून जागृती वृत्तपत्र, अशा ट्रिक्स मी सांगितल्या आहेत. जागरूक वालचंद्र कोठारी, डेक्कन रयत अण्णासाहेब लठ्ठे, विजयी मराठा श्रीपतराव शिंदे, नंतर गरिबांचा कैवारी बाबूराव यादव, भगवा झेंडा दत्ताजीराव कुरणे, राष्ट्रवीर शामराव देसाई, प्रबोधन के.सी. ठाकरे, संजीवन द भी रणदिवे, सिंध मराठा दत्तात्रय वासुदेव, हंटर खंडेराव बागल, मजूर रामचंद्र लाड, कर्मवीर शी.आ. भोसले, नवयुग बाबासाहेब बोले, सत्यवादी बाळासाहेब पाटील, ब्राह्मणेतर व्यंकटराव गोडे, कैवारी दिनकरराव जवळकर. ठीक आहे. आता मराठी भाषिकांच्या सर्व प्रदेशापर्यंत ती पोहोचवत होती. जागृती हे नियतकालिक बडोद्यावरून, तर सिंध मराठा हे नियतकालिक कराचीवरून प्रसिद्ध होत असे. ठीक आहे. आणि सिंध मराठा कोणाचं, तर दत्तात्रय वासुदेव यांचं. ठीक आहे. आपला व्हिडिओ आता संपत पण आला आहे. आता आजच्या व्हिडिओमधलं शेवटचा पार्ट आहे. बघा प्रश्न काय आहे, शिक्षणाशी संबंधित असलेल्या झिरपता सिद्धांताला कोणी विरोध केला, तर महात्मा फुले यांनी विरोध केला. तर शिक्षणाचा झिरपता सिद्धांत मेकॉलेने मांडला होता 1835 मध्ये. महात्मा फुले यांनी या सिद्धांताला विरोध केला होता. शिक्षण हे वरच्या वर्गापासून खालच्या वर्गापर्यंत पाझरत आले पाहिजे या विचारास फुलेंचा विरोध, कारण इंग्रजांचा भर प्रथम वरचा वर्ग शिकला पाहिजे व नंतर खालचा वर्ग शिकावा यावर होता. फुलेंच्या मते प्रथम खालच्या वर्गातील लोकांना शिक्षण देऊन नंतर वरच्या वर्गातील लोकांना शिकवण द्यावी असे होते. ठीक आहे. शिक्षणाचा झिरपत सिद्धांत 1835 मध्ये लॉर्ड मेकॉलेने मांडला. ह्या सिद्धांताला महात्मा फुलेंचा विरोध होता. त्या सिद्धांत काय होता की आधी जे वरचा वर्ग आहे त्यांना शिकवा आणि मग त्यांच्यापासून खालपर्यंत ते शिकवत तो खालच्या वर्गापर्यंत जाईल. तर मग बघा प्रथम वरचा वर्ग शिकला पाहिजे व नंतर खालचा वर्ग शिकावा. ठीक आहे. पण याच्या उलट महात्मा फुले होते, त्यांचं मत होतं. ते म्हणतात आधी प्रथम खालच्या वर्गातील लोकांना शिक्षण द्या, नंतर वरच्या वर्गातील लोकांना. ठीक आहे. असा होता लॉर्ड मेकॉलेचा झिरपता सिद्धांत. आता हा झाला आपला पहिला पाठ. आपण आता पुढचा पाठ घेऊन येऊ, ज्याच्यात मी महात्मा फुलेंवरचे सगळे प्रश्न एकत्र घेऊन येईल. अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.